चालेल. सुरुवात करूया. कदाचित तुम्हाला म्हणजे आता आपलं हे दुसरं वर्ष झालंय आणि कदाचित तुम्ही जर मागच्या फेब्रुवारीमध्ये म्हणजे कोणत्याही महिन्यात जॉईन झाला असाल मागच्या वर्षी आणि जर तुम्ही सगळे सेशन जर बघत असाल तुमच्या लक्षात असेल आपलं 2 नंबरचं जे मॉड्यूल आहेत की केमिकल व्हर्सेस ऑर्गॅनिक, म्हणजे की केमिकल आणि ऑर्गॅनिक. मुळात हा विषय का चर्चा करणं गरजेचं आहे, जसं आपण मागच्या वेळेस म्हणालो की व्हाय आपण तपासलं जानेवारीमध्ये की हे सगळं का करायचंय, तसंच तो व्हाय जो होता तो सगळ्या गार्डनला घेऊन किंवा एक शिकण्याची प्रक्रिया म्हणून आपण त्याच्याकडे बघत होतो. ते एक टूल आहे व्हाय म्हणून. पण आज आपण स्पेसिफिक जे बघणार आहोत की केमिकल व्हर्सेस ऑर्गॅनिक हे हे नेमकं काय चाललंय जगामध्ये, किंवा ऑर्गॅनिक ही नेमकी क्रेज आहे का की काही फॅशन आलेली आहे नवीन. बरीच लोक म्हणतात की काय त्याच्यात भाज्या त्या भाज्या असतात, ऑर्गॅनिक आणि केमिकल काय काय असं सगळं तो चाललेलं असतं. तर आपण आज नेमकं याच्या मुळाशी जाणार आहोत, कारण हे जे 2 पहिले मॉड्यूल जे आहेत ना तर ते तुमचं ज्याला आपण म्हणतो की पर्स्पेक्टिव्ह डेव्हलपमेंटचं काम करतं. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे त्या गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो आपल्याला पक्का केला पाहिजे. जसं मी कालच्या हिंदी सेशन मध्ये म्हणालो की क्यू ये जबरदस्त होना चाहिए, रीजन जबरदस्त होना चाहिए, तभी आप काम कर सकते. तसंच आजचा जो केमिकल व्हर्सेस ऑर्गॅनिक आहे, जर तुम्हाला एकदा जर ही गोष्ट पटली, आणि पटण्यापेक्षा पटणं हे स्वतःहून असतं, मी तुम्हाला पटवून सांगतोय, परंतु स्वतःहून पण काही गोष्टी समजून घेतल्या आणि नीटच्या उघड्या डोळ्यांनी जर समजून घेतल्या आपल्याला, तर आपण कदाचित बाहेरच्या भाज्या कधीच खाणार नाही. इतकं ह्या सगळ्या गोष्टीत. तर सध्या केमिकल व्हर्सेस ऑर्गॅनिक हे काय चाललेलं आहे हे आपण आज बघितलं पाहिजे. आणि आज तुम्हाला माहिती आहे की जैव तंत्रज्ञान वाढलेलं आहे, सगळं टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. ज्या पद्धतीने सगळं संशोधन होत आहेत, रोज वेगवेगळे संशोधन होत आहेत. आता तुम्हाला जर तुम्ही समजा बातम्या ऐकत असाल किंवा म्हणजे युद्धाच्या बातम्या ऐकत असाल समजा, तर बघा की इतकं तंत्रज्ञान वाढलेलं आहे की बसल्या जागेवरून सगळं करता येतंय. युक्रेन वार असो की इस्रायल आणि तिथलं सगळा मिडल ईस्टचा तो हे असो, किंवा चंद्रावर आपण इथे बसून चंद्रावर ते सगळं हे केलेलं आहे, किंवा कुठेतरी सगळ्या जगभरात एक व्हायरसच पसरतो आणि पूर्ण जगाला वेठीला धरलं जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींमागे जसं तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी काम करते, तसं जैव तंत्रज्ञान पण काम करते. पण ह्या सगळ्या गोष्टींचा जो वापर केला जातोय दुर्दैवाने लोकांना गुलाम बनवण्यासाठी केला जातोय, लोकांना आपल्या कंट्रोलमध्ये आणण्यासाठी केला जातोय, किंवा लोकांना कंट्रोलमध्ये आणणं किंवा गुलाम करणं म्हणजे काय, लोक ही आपल्यासाठी पैसा कमवणारे मशीन समजून घेतलेलं आहे. आणि ही समजणारी माणसं ही कुठेतरी दूरवर बसलेली आहेत. ते विचार करतात पलीकडचा, परंतु तो चुकीचा विचार करतायत की लोकांना स्वतंत्रता नको, लोकांना स्वावलंबन नको, लोकांना आपल्यात आखडलं पाहिजे, आपल्यासाठी त्यांनी कामं केली पाहिजे अशी सगळी. तर आज जगभरात ह्या सगळ्या गोष्टी वेगाने बदलत आहेत, आणि वेगाने बदलत असताना आपण जर आज सजगतेने त्या मागे राहिलो नाहीत, आणि खूप रिझन आहेत, म्हणजे लोकल लोकल ज्या गोष्टी आहेत त्या अगदी ग्लोबली कशा करायच्या याच्या अनेक गोष्टी आज आणि वाईट पद्धतीने. जसं तुम्हाला माहिती असेल की शक्तिमान कधी तुम्ही ऐकला असेल, त्याच्यात एक विलन होता, तो म्हणतो की अंधेरा कायम राहील, म्हणजे तरच त्यांचा उपयोग असतो, तरच त्यांना असं वाटतं की ती सर्वस्वी सत्ता आहे म्हणून. तर ह्या सगळ्यांच्या मुळाशी जी गोष्ट आहे ना की आज सगळीकडे रसायनांचा सर्वव्यापी परिणाम वापर केला जातोय सगळीकडे, कुठेही म्हणा. कालच मला एक बातम्या ऐकताना एक व्हिडिओ समोर आला, लसूण. अर्थात मला ते माहिती होतं की लसूण जो आहे त्यांनी चायनावरून येतोय, तो अगदी सफेद रंगाचा असतो, आणि आपण सेशन मध्ये सांगितलेलंच की अगदी सफेद रंगाचा मोठा जर लसूण असेल किंवा कोणतेही फळ असेल तर ते घातकच आहे मुळात. तर त्यांनी विश्लेषण केलेलं होतं की चायना कशा रीतीने त्यांची लोकसंख्या पॉप्युलेशन एवढी वाढलेली आहे, आणि तिला पोचण्यासाठी तो लोकांना काय खाऊ घालतोय आणि कसं खाऊ घालतोय याचं ते विश्लेषण होतं.
तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की सगळी घातक रसायनं वापरली जातात, वेगाने सगळे ते शेतमाल तयार केला जातोय. आणि बघा की आजकाल प्रत्यक्षात एखाद्या देशावरती युद्ध करायची काहीच गरज नाहीये, नुकसान करायची काहीच गरज नाही. तुम्ही त्याची अर्थव्यवस्था समाप्त करा, तो देश संपून जातो. तसंच आहे की आपल्या देशावरती अनेक जी काही आता चायनासारखे अनेक वगैरे लोक आहेत, तर ही काहीतरी व्हायरस सोडतात. आता तो त्यांच्या इथं चुकून सुटला होता, त्यांच्याकडून सुटला होता तो, पसरला होता, त्यांनाही ते भोगावं लागलं. पण आज चायनाच्या अनेक वस्तू आपल्याकडे येतात. प्लास्टिकचे जे छोटे छोटे खेळणी असतात, मुलं ती चघळतात आणि त्याच्यातून ते केमिकल्स जात असतात. तर आज केमिकल कुठे नाहीये, सगळीकडे केमिकल आहे, सगळीकडे. तर ह्या रसायनांचा सर्वव्यापी वापर वाढलेला आहे. आणि आपण जे आहोत, हजारो वर्षापासून माणसांनी जे काही संस्कृती असेल, जीवनशैली असेल, सगळ्या निसर्गाचा विचार करून सगळं त्यांनी जपून ठेवलं. तो वेडा नव्हता. त्याला माहिती आहे की आपण इथले पाहुणे आहोत, फक्त आपल्याला काही वर्ष, 100-125 वर्ष जगायचं आणि हे देऊन जायचंय. पण आजची जी पिढी आहे, ह्या शतकातली पिढी किंवा येणारी पिढी हा विचार करत नाही. ते सगळं भविष्यातलं आता वापरायला सुरुवात केलेली आहे. तर कधीही कोणतीही गोष्ट घेताना, खाताना, पिताना आपल्याला ह्या रसायनांचा विचार केला पाहिजे. आणि एका व्हिडिओमध्ये मी म्हटले की रसायन इथे मेंटली परिणाम करतात. तर ही रसायनं आता कुठे कुठे परिणाम करायला लागलेली आहेत. तर ती म्हणजे जे काही तुमचे पाण्याचे स्रोत आहेत त्याच्यावरती परिणाम करतायत, जंगलांवरती म्हणजे झाडांवरती परिणाम करतायत, जमिनीवरती म्हणजे मातीमध्ये प्रदूषण वाढवतायत, पशु पक्ष्यांमध्ये त्यांचं वाढवतात. त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आणि माणसाचे काय काय बदल झालेत आणि आता येणाऱ्या काळात काय काय होऊ घातलंय हे तुम्हाला आणखी स्पष्ट होईल. आता तुम्हाला माहिती आहे की आपण आज जर गावाकडे गेलो तर सगळे जण ओढे वाहत होते, स्वच्छ पाण्याचे, ते सगळे नाले झालेले आहेत. सगळ्या प्रकारचे ते गोष्टी गटारी झालेल्या आहेत. पूर्वी पण गटारी होत्या, पण इतक्या मोठ्या नव्हत्या. विकेंद्रित वस्त्या होत्या, लोक दूर दूर राहायचे. आज सगळे एकत्र राहायला लागलेले आहेत. आणि आपल्या रोजच्या वापरामध्ये, आपल्या रोजच्या याच्यातून अनेक गोष्टी इतक्या केमिकल्स वापरले जात आहेत, आपल्याला माहितीही नसतं की केमिकल्स कुठे वापरले जात नाहीये. पण किमान आपला जो केंद्रबिंदू ज्याला म्हणतो, किंवा माझं जे म्हणणं आहे की किमान आपल्यासाठी आणि आपल्या घरच्यांसाठी आपण ऑर्गॅनिक उगवलं पाहिजे. आणि त्या ऑर्गॅनिक मधून काय काय गोष्टी होतात पुढे तेही मी तुम्हाला सांगतो. तर आज शेतामध्ये केमिकल्स वापरल्यामुळे हे सगळं पाण्याने वाहून ते नदी नाल्यात जातं, तिथली जैवविविधता संपते. म्हणजे मी नाशिकमध्ये एकदा काय झालं होतं की नदी वाचवा म्हणून एक मोठी मानवी साखळी तयार केली होती. ठीक आहे, चांगलं केलं तुम्ही, मानवी साखळी केली. पण नदी वाचवा म्हणजे काय, तिथे जलपर्णी वाढत होत्या, तिथे सगळे जे काही सिवेजचं पाणी वगैरे ते सगळं सोडलं जायचं. प्रशासनाला जबाबदार धरलं जातं की तुम्ही ड्रेनेजचं पाणी कसं सोडतात, त्याच्या प्युरिफायरच्या काही गोष्टी करा. पण मुळातच माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, काही गोष्टी तिथे पाण्याचं सिस्टीमही शेवटी किती मर्यादा आहेत, व्यवस्थेला, प्रशासनालाही मर्यादा आहेत. पण आपण एक माणूस म्हणून काही करतो का? पाणी कमी वापरतो का? आपण माणूस म्हणून केमिकल कमी वापरतो का? कधीच वापरत नाही. आपलं घरातलं जे किचन आहे हे अगदी स्वच्छ सुंदर असलंच पाहिजे. मग पूर्वीची लोक मातीच्या घरात राहत होती, एवढं फरशा पुसायची गरज नव्हती. होतं. आपण तशा घराच्या व्यवस्थांकडे, आपण तशा राहणीमानाकडे जाऊ शकतो का? कदाचित नाही जाता येणार, पण काही बदल तर नक्कीच करता येऊ शकतील. तर आज जेही केमिकल शेतामध्ये मारलं जातं, त्या शेतातून पावसाद्वारे ते नदी नाल्यात जातं. तिथली जैवविविधता, बारीक सारीक जेवढे काही ज्याला आपण म्हणतो बॅक्टेरिया, जीवाणू, विषाणू नाही, जीवाणू विषाणू वेगळे, म्हणजे व्हायरसेस आणि बॅक्टेरिया हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर बॅक्टेरिया जे असतात, आता दह्यामध्ये असतात ते बॅक्टेरिया असतात, जीवाणू असतात. तर हे जीवाणू जे असतात तर ते नष्ट होतात. आणि ही सगळी सबंध साखळी एकमेकांमध्ये गुंतलेली. जसं आपलं शरीर, इथे बरोबर नाक दिलंय, त्याच्या खाली फुफ्फुस दिलंय, हृदय दिलंय, मग फुफ्फुस दिलंय, किडनी दिली, ह्या सगळ्या गोष्टी. हा, तर ह्या सगळ्या गोष्टी एक सिस्टमॅटिक गोष्ट आहे. आपण हा श्वास घेतो आहोत, तिथून सुद्धा काही बॅक्टेरिया आपल्या शरीरात जातात. बघा की आपण तुळशी उभे राहिलो तर तिथल्या बॅक्टेरियांमुळे आपल्याला तुळशीच्या आजूबाजूच्या वातावरणामुळे प्रसन्न वाटतं, चांगल्या सुगंधामुळे प्रसन्न वाटतं. या सगळ्या तर केमिकल जे आहेत ना, खूप भयंकर परिणाम ह्या सगळ्यांवरती करतायत. अगदी नद्यांची नाले करून टाकली, तलावाची डबकी करून टाकली आहेत. आणि त्याला आपणच जबाबदार आहोत.
लोक नाही. आपण एकाकडे बोट दाखवलं तर 4 बोट आपल्याकडे आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे सातत्याने. तर ही गोष्ट जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा मग आपल्याला परिवर्तनामध्ये आपण जे रोज काम करत आहोत ते किती महत्वाचं काम करत आहोत हे लक्षात येईल आणि त्यामधून आपल्याला अपरिमित समाधान मिळेल. आपल्याला भाजी मिळेल, आपलं गार्डन आपण ऑर्गॅनिक, बघा आम्ही काय म्हणतो सगळं गार्डनच ऑर्गॅनिक पद्धतीने करता येतं, काहीच प्रॉब्लेम. नाशिक हे शहर गुलशनाबाद होतं, म्हणजे गुलाबांचं शहर होतं. किंवा पूर्वी आपले राजे रजवाडे बघा, मोगल साम्राज्य बघा, कोणी बघा, त्यांचे जे राजवाड्यांसमोर बाग बगीचा असत तेव्हा काही केमिकल टाकत होती का? राजाचं तो अंगण होतं, व्हाईसरायचं अंगण असायचं, मग ते काही सुशोभित नसेल का? काहीतरी तर गोष्ट असेल ना की ते ऑर्गॅनिकली चालत असेल. तर ही जी गोष्ट आहे ना हे फार महत्वाचं आहे. तर जंगल नष्ट होत आहेत, संपवले जात आहेत, प्रॉपरली संपवले जात आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या सगळ्यांवर होतोय. म्हणजे तुम्हाला जर आता युद्धाची एक बातमी तुमच्या कानावर आली असेल का माहित नाही, पण हमास म्हणजे इस्रायल आणि फिलिस्तीन या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे. फिलिस्तीनीचं 25 किलोमीटर बाय 5 किलोमीटरचं एक पट्टी आहे समुद्राला किनाऱ्याला लागून. त्यांनी काय केलं, त्यांचं सगळं साम्राज्य म्हणजे त्यांची वसाहत वगैरे सगळ्या गोष्टी भुयारांमध्ये नेलं, खाली खोल याच्यामध्ये. आणि तिथे ते बाहेरून ऑक्सिजन घ्यायचे जनरेटर चालून आणि तिथे ऑक्सिजन क्रिएट करायचे, मग ते सगळं व्यवहार त्यांचा चालायचं. तर ऑक्सिजन कमी झालाय कशावरून कळायचं त्यांना, तर त्यांच्याकडे एक चिडिया म्हणजे एक चिमणी होती रंगीत. ती चिमणी जर नाचत असली चांगली तर तिथे ऑक्सिजन पुरवठा बरोबर होतोय आणि ती जर शांत बसली तर समजायचं ऑक्सिजन कमी पडतं, म्हणजे मग तो ऑक्सिजन वाढवला जायचा. तर निसर्ग आपल्याला इंडिकेट करतो आणि निसर्गात ही ताकद आहे, मनुष्याच्या कल्पनेच्या पलीकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून निसर्गासोबत राहिलं पाहिजे. तर आज जे आहेत की केमिकलमुळे जंगल नष्ट होत आहेत. आता तुम्ही म्हणाल कसं होतंय, तर गंमत अशी की केमिकल जे काही आता मागच्या काही 5-10 वर्षामध्ये अमेरिकेनं असं सांगितलं होतं की भारतामध्ये पोल्युशन जास्त आहे का, किंवा ग्रीन हाऊसेस जास्त, वायू जास्त झालेले आहेत. तर याचं काय कारण काय की तुम्ही चुली जास्त पेटवतात, चूल जास्त पेटवतात. म्हणून त्यांनी आपल्या भारताला डेव्हलपमेंटसाठी काही कर्ज दिलं नव्हतं. तर त्यांनी सांगितलं की चुली बंद करा. मग त्याच्यासाठी काय केलं की नॅचरल रिसोर्सेस म्हणजे गॅसेस वापरून गॅस फ्री मध्ये वाटावे लागले सरकारला. तेव्हा जाऊन कुठे आपल्याला आपलं सरकार आपलं देश चालवण्यासाठी कर्ज मिळालं वर्ल्ड बँकेकडून. तर हे रेग्युलेशन आहे. तर जंगल नष्ट होत आहेत, शेतीसाठी मोठमोठ्या गोष्टींसाठी वापरलं जाते, झाडं नष्ट होत आहेत. विपरीत पर्यावरणामुळे सुद्धा झाडं आता रिस्पॉन्ड करत नाही. एवढंच काय आपल्या बागेत आहे, आपण मी म्हणतो ना की ज्या इंडिजिनियस म्हणजे ज्या काही मूळ ज्याला आपण म्हणतो की गावरान बियाणं आहे ते शहरामध्ये फुलतच नाही, कारण पोल्युशनची पातळी वाढलेली सगळी. आज बघा सगळ्या, जसं आता फेब्रुवारी गेला की तुम्हाला सगळ्या झाडांवरती धूळ साचलेली बारीक सारीक धूळ, धुळीचं प्रदूषण असतं. याच्यामुळे झाडं स्वतःहून चांगली फलदायी होत नाही, फुलत नाही, ऑक्सिजन क्रिएट करत नाहीत आणि अशातूनही आपली काही झाडं जी आहेत ती नष्ट होत चाललेली आहेत. तिसरं जे होतंय की जमीन नापीक होते. साधी गोष्ट आहे, किती ऑइलचं प्रमाण वाढलेलं आहे, किती गाड्या वाढलेल्या आहेत, गाड्यांमधून बाहेर पडणारं कार्बन पार्टिकल्स इतके बारीक आहेत. म्हणजे तुम्ही जर कधी प्रवास केला ना नाशिक ते मुंबई कुठे करा, तुमच्या गावापासून दूरच्या एका शहरापर्यंत, तर तुम्हाला चेहऱ्यावरती इथून बसायचं आणि तिथे उतरल्यानंतर फक्त चेहऱ्यावर आहे ना सफेद रंगाचा रुमाल फिरवायचा, तुम्हाला तो काळपट झालेला दिसेल. प्रवासात कुठे नाही फिरवायचा, इथे इथून बसलं की तिथे उतरल्यावरच तो फिरवायचा, तेव्हा ते कळेल. इतके बारीक पार्टिकल्स तयार होत आहेत प्रदूषणामुळे. आता आपल्या शरीरावर 4-5 तासांसाठी जर एवढा परिणाम होत असेल, आपल्या नाकातोंडात जर एवढा जात असेल, तर विचार करा की जमिनीमध्ये किती होत असेल. जमीन नापीक होत चालली केमिकलच्या वापरामुळे तर होतेच आहे. म्हणजे आज वायू प्रदूषण वाढलंय, जल प्रदूषण पण वाढलेलं आहे. स्वच्छ हवा तयार होत नाही, तर जमीन सुद्धा रिस्पॉन्ड करत नाही. इव्हन काय की केमिकल इतके घातक आहेत, ऍसिड सारख्या ज्या गोष्टी आहेत, जर एखादं तिथे पडलं तर तिथे उगत नाही. आणि हे आपल्या रोजच्या वापरातून होतं. साधं साबणाचं पाणी घ्या, तुम्ही साबणाचं पाणी एखाद्या चांगल्या झाडाला टाका, ती जागा पूर्ण नष्ट होऊन जाते. आता काल मला एक फोन आला होता की सर आमचं फणसाचं झाड आहे, फणस येतात चांगले पण चवच नाही. जेव्हा त्याचं आम्ही अनालिसिस केलं, त्यांना विचारलं की कुठे लावलंय काय लावलं, ते म्हणे की आम्ही सांडपाण्यावर त्याला वाढवतो. आता मुळात फणसाला एवढ्या पाण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी सांडपाणी म्हणजे किचनचा जो आउटलेट होता ती त्यांनी खड्डा शोष खड्डा केला होता, चांगलं केलं होतं. पण त्या शोष खड्ड्यामध्ये ते काय करत होते की घरात लिक्विड साबण किंवा ज्या गोष्टी असतील ते वापरत होते आणि केमिकलमुळे ही सगळी त्याची चव बिघडून गेली होती. तर अशा अनेक गोष्टी आहेत. तर
ह्या सगळ्या होत आहेत. म्हणजे इवन आपण जो सफेद रंगाचा, जेवढे सफेद रंगाचे कपडे घालतो ना, किंवा एक बनियन तयार करायला साधारण 25 ते 30 लिटर पाणी, शुद्ध पाणी वाया घालवतो. हा सर्वे लक्षात घ्या. हा सर्वे आला होता 5-10 वर्षापूर्वी. आणि ते कॉटन चांगलं स्वच्छ सुंदर दिसावं म्हणून इतकं पाणी वाया जातं, इतकं नासवलं जातं. तर खरंच गरज आहे का ह्या सगळ्या गोष्टी? तर म्हणून लोक खादीकडे वळत होते. खादी वापरली पाहिजे असं सगळं. पशु पक्ष्यांवर काय परिणाम होतोय? केमिकल मध्ये आपलं जेव्हा अन्नधान्य उगवलं जातं, एकतर कमी वेळेमध्ये वाढवलं जातं. जी कोथिंबीर साधारण 2.5-3 महिने वाढायला घेते, सर्वसाधारण उंचीपर्यंत येण्यासाठी, ती साधारण 45 दिवसामध्ये, माझ्या डोळ्यासमोरच इथे शेत आहे आमच्या शेजारी, 45 दिवसात ती त्यांनी गुडघाभर वाढवली. ती गुडघाभर, विचार करा. किमान तिथे 90 दिवस, म्हणजे तिथे 3 महिने द्यायला पाहिजे होते, त्यांनी अर्ध्यावर आणलं. आता घाईघाईत जेव्हा एखादी गोष्ट करतो, जेव्हा मी नेहमी सांगतो की घाईघाईत गोष्ट होते, तेव्हा म्हणजे एक तो विनोद तुम्हाला सांगतो की एक मनुष्य गेला एका न्हाव्याच्या दुकानात आणि म्हणे मला चांगली दाढी, पटकन दाढी करून दे म्हणे मी सुपरफास्ट दाढी करतो तुमची. आणि त्यांनी ती दाढी करायला घेतली. मग जेव्हा दाढी झाल्यानंतर त्यांनी बघितलं की कुठे कुठे केस राहून गेले दाढीवरती. मग तो म्हणाला की न्हावी, तुम्ही म्हणालात की सुपरफास्ट अशी दाढी करा चांगली एक्सप्रेस वेने, तर एक्सप्रेस कधी छोटे छोटे स्टेशन्स घेत नाही. आज केमिकल सुद्धा एक्सप्रेस उत्पादनासाठी वापरलं जाते. झटपट वापरायचं आणि मोकळं व्हायचं. तर याच्यामध्ये काय होतं की जे जमिनीतून घटक वनस्पतीत येणार असतात, त्यांचं सॅच्युरेट होत असतं, संचय होत असतो. बघा, आपलं सगळं शरीर आहे ना, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पंचमहाभूत म्हणजे मातीत जे तत्व आहेत ना, ते प्रत्येक सजीवात आणि जीवामध्ये. जर ती तत्वच आपल्यापर्यंत पोहोचली नाहीत, ती शुद्धरित्या पोहोचली नाही, तर आपल्याला त्यांच्या ॲब्सेन्समुळे, त्यांच्या गैरहजेरीमुळे आपल्याला गंभीर आजार होत. आपण कॅन्सरला बळी पडू शकतो. हे झालं माणसाचं. तर पशु पक्ष्यांचं मी सांगत होतो की हे जेव्हा अन्नधान्य उगवलं जातं, आज पक्ष्यांना आपण काय म्हणतो की चला दाणे टाकल्यानंतर हे असं होतं तसं होतं, त्यांचं भूतदया आपण दाखवतो. पण एक सर्वे आला होता चिमण्या पक्षी, किंवा चिमण्यांचा स्पेसिफिक होता की चिमण्या ह्या पहाटे उठतात. तर त्यांनी काय सांगितलं होतं की आपण जी दाणी टाकतो त्याच्यामुळे त्यांचं जीवनचक्र सगळं बदललेलं आहे. ते कधीही रात्री उठतात. हे खास करून शहरातलं बघा तुम्ही. लाईटीचं प्रदूषण किती झालंय, 12-1 वाजेपर्यंत आपण जागे राहतो. ठीक आहे, आपण कामाचा वाढवलेला व्याप आहे, ही गोष्ट आहे. पण एक गोष्ट आहे की आपण कुठे ना कुठेतरी याच्यावर बंधन लाभलं पाहिजे. तसंच हे झालेलं आहे की आज माणूस बघा इतकं केमिकल वापरतोय, इतक्या गोष्टी वापरतोय, त्याची जीवनचक्र, त्याचीही मेंदूची जी काही क्षमता होती ती सगळी बदलत चालली. त्याला झोप लागत नाही, शांतपणे झोपत नाही. तसंच पशुपक्ष्यांमध्ये त्यांच्या सवयी, त्यांचं जीवनचक्र बदललं गेलं. त्यांनाही नेमकं काय होतंय हे कळत नाही. तर हा सगळ्यांचा जो परिपाक आहे ना, हा सगळ्या केमिकल पासून तयार झालेला आहे. आणि तो आपल्याला कुठे ना कुठे 1% जरी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला ना, तरी आपण ते थांबवू शकतो. माणसाच्या आयुष्यावर परिणाम झालाय. आज जेव्हा आता शाळेत शिकवलं जातं की आरोग्य क्रांतीमुळे, म्हणजे चांगले चांगले दवाखाने, चांगले चांगले साधनं आलीत, त्याच्यामुळे लोकांचं आयुष्य वाढलं. पण बघा, खरंच आयुष्य वाढलं का? सरासरी आयुष्यमान हे 30 ते 40 वर्षावर परत येऊन ठेपलं. सरासरी, जे पूर्वी सरासरी आयुष्य 400 होतं, म्हणजे 4 जणांचं आयुष्य हे 400 वर्ष होतं. 100 वर्ष प्रत्येक जण जगत होता. आज जर तो 40 वर्ष, 60 वर्ष जगतोय, तर सरासरी आयुष्यमान किती झालं? प्रत्येकाचं 60 वर्ष जरी पकडलं, 6 × 4 = 40, 240. 240 ला पुन्हा आपण जर भागलं तर किती होतं? कमीच होतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, आयुष्यमान कमी झालेलं आहे. आणि मी नेहमी म्हणतो की अगदी तुम्ही वेगाने जाऊन प्रगती करण्यापेक्षा, वेगाने तुम्ही जाऊन प्रगती कराल आणि तिथे थांबून जाईल ती प्रगती, त्यापेक्षा तुम्ही कॉन्स्टंटली प्रगती करत जा. हळूहळू होईल, पण ती प्रगती करत जा. तसंच आयुष्याचं आहे. तुमचं आयुष्य जेवढं लांब मोठं राहील ना, तेवढं तुमच्या अनुभवाचा, आपल्या मागच्या पिढीला फायदा होणार आहे. हे फार महत्वाचं आहे. आणि ते कुठून येणार आहे? जेव्हा आपलं शरीर चांगलं राहील, आपला मेंदू चांगला राहील. पूर्वी प्रत्येक जो पुरुष आहे तो 100-100 किलो उचलायचा. आज आपण 25-25 किलोही उचलू शकत नाही. 10 जोर बैठका मारू शकत नाही. बिल्डिंगच्या 4 पायऱ्या आपण चालल्या की आपल्याला हापकायला होतं. पूर्वी 10-10 लेकरं व्हायची महिलांना, तरी काटकपणे त्या शेतात कुठेही जंगलात उभ्या राहायच्या. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. याच्या मागे कारण म्हणजे केमिकलचं सेवन. लक्षात घ्या. फास्ट फूड किती वाढलेलं आहे, बिस्किटांचं प्रमाण किती वाढलंय, पावाचं प्रमाण किती वाढलंय. मी म्हणत नाही खाऊ नका, खाल्लं पाहिजे,
पण तुमचा आहाराचा तो भाग नाही. आहारातला एखादी गोष्ट असेल तर ती गोष्ट बरोबर आहे. पण लोक सातत्याने जर आपण दाबेलीच दाबत राहिलो तर त्याचं ना समाधान मिळणार ना शरीराला लागणार. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर आपलं आयुष्यमान कमी झालंय, कार्यक्षमता कमी झालेली आहे, आपल्या मानसिकतेवर त्याचा विपरीत परिणाम झालाय. आज आपण जर राग कंट्रोल करू शकत नाही, प्रत्येकाला राग येतो, पण ती कंट्रोल करण्याची क्षमता विकसित होते. विकसित करण्यासाठी आपल्याला चांगलं खावं लागतं. इव्हन काय, नुसतं तुम्ही समजा की आज एक म्हटलं जातं, लोक असं म्हणतात की आयुर्वेदिक गोष्टींचा ना उपयोगच होत नाही. आयुर्वेदिक गोष्टी आम्ही खातो किंवा पदार्थ खातो ते अंगाला लागतच नाही, त्याचा परिणामच येत नाही. अरे येणार कसा परिणाम? तू भले गावरान हळद खा, म्हणजे आता हळद कोणती आणली बाजारातून, तिचं केमिकलची असेल तर तिचा परिणाम होणारच नाही. आणि समजा गावरान हळद पण आणली आणि त्याच्यासोबत जर तू म्हशीचं दूध पिलं किंवा गाईचं दूध पिलं, जी जर्सी गाय आहे, जी कुठे ना कुठे युरिया खाऊन, युरियावर वाढलेलं गवत खाऊन जर ती दूध देत असेल, तर त्याचा परिणाम साधणार कसा? साधूच शकत नाही. आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं जातं. पूर्ण ब्रह्म, किती गोष्टी लिहून ठेवल्यात आपल्या लोकांमध्ये आणि त्या लोकांच्या तोंडून येत जातात, पिढ्यानपिढ्या चाललेल्या आहेत पुढे. आपण हे सगळं विसरलो आणि फक्त आपल्याला आजचं बघतोय किंवा उद्याचं बघतोय, त्याच्या पलीकडचं आपण बघत नाही. आणि मला खूप आनंद वाटतो की आपल्या कोर्समध्ये अनेक लोक जोडली जात आहेत किंवा नंतर बघतायत या सगळ्या गोष्टी. आपण एक या मार्गावरचे ना अग्रदूत आहोत. अग्रदूत म्हणजे पुढे चालणारे, झेंडे धरून चालणारे लोक आहोत, की नाही आम्हाला विश्वास आहे, आम्ही ऑर्गॅनिक करू शकतो. 1% जरी केला असं प्रत्येकाने, कुटुंबातले काही सगळेच ॲग्री असतात असं नाहीये, पण एका व्यक्तीने केलं तरी खूप गोष्टी त्याच्यातून आपल्याला सकारात्मक घडू शकतात. तर आणखी एक तुम्हाला सांगतो की रासायनिक याच्यामुळे काय झालंय की मुलींना वयात येण्याचं जे वय आहे ना ते कमी झालेलं आहे. म्हणजे जे पूर्वी 14-15 वर्षी मासिक पाळी यायची, ती अगदी 12-13 वर्षापर्यंत येऊन पडलेलं आहे. म्हणजे ते वय झालेलं आहे. अर्थात याच्यात काही सामाजिक माध्यम आहेत, पण सगळ्यात बेसिक जो परिणाम जो आहे ना, केमिकल खाण्यामुळे, केमिकलच्या सेवनामुळे, फास्ट फूड खाण्यामुळे. फास्ट फूडमध्ये सगळ्या प्रकारचं केमिकल्स वापरले जातात. निसर्गाने अशी कोणती गोष्ट तयार केली की जी लॉंग लाईफ चालते आणि लॉंग लाईफ चालेल किंवा काही कालावधी ती एक्सटेंड होईल, आणि तिच्यासाठी त्यांनी किती सुरक्षितता दिली आहे. उदाहरणार्थ नारळ पाणी, किती त्या नारळाला कवटी, त्याच्यामध्ये वरून आवरण आणि मग त्याच्यामध्ये पाणी असं दिलेलं आहे, आणि ते सुद्धा काही जास्त काळ राहिलं तेही खराब होऊन जातं. पण निसर्गाने कधी त्याला सुद्धा काही कालावधी दिला, 4-5 वर्ष जे काय ते कुजून. पण माणसाने तयार केलेलं फूड हे किती वर्ष टिकू शकतं? रेशन मध्ये येणारा तांदूळ हा काय मागच्या वर्षी पिकलेला तांदूळ नाही येत, हा 5 ते 7 वर्षापूर्वी पिकलेला तांदूळ असतो, तो संग्रहित केला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये एक लॉजिक असं आहे की देशामध्ये किंवा ज्या भागामध्ये, आता आपलाच देश पकडूया, जर देशामध्ये 3 वर्ष जर 3-3.5 वर्ष जर दुष्काळ पडला, तर सगळ्या जनतेला पोचता येईल एवढं अन्नधान्य आधी साठवून ठेवलं जातं. विचार करा, एवढं अन्नधान्य प्रत्येक देशाची पॉलिसी असते, तेवढं साठवून ठेवतात आधी. म्हणजे बघा की 3 ते 4 वर्षाचा तो अन्नसाठा असतो, त्याच्या नंतर तो बाहेर पडतो सायकल बाय सायकल. म्हणजे 4 ते 5 वर्ष ते सगळे आपल्या ताटापर्यंत यायला लागतं. अर्थात ह्या सगळ्यांमध्ये हे सगळं माणसाने केमिकल लावून लावून तयार साठवलेलं आहे. किंवा काही बिस्किटं बघा, किती बिस्किटं तयार होतात बरं. तुमच्या पाकिटावरती जी डेट टाकलेली असते एक्सपायरी डेट, ती एक्सपायरी डेट ओरिजिनल त्या दिवसाची नसतेच. पॅकिंग माल हा 6 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी झालेला असतो. म्हणजे आज मी पॅकिंग करणार, पण त्याच्यावर एक्सपायरी डेट कधीची टाकणार? 2025, जानेवारी 2025 मध्ये हा खाण्यालायक नाही. ही सगळी परिस्थिती. आणि ताजं न खाल्ल्यामुळे माणसांच्या कार्यक्षमतावर परिणाम होते. म्हणून मी नेहमी म्हणतो बघा की तुम्हाला जेवढं कच्चं खाता येईल ना तेवढं खा, विचारून खा, एवढंच आहे. तर कच्चं खा. प्रोसेस फूड, एक सर्वे आला होता, एक लेख आला होता, त्या लेखामध्ये असं म्हटलं होतं की माणसाचे आरोग्याचे प्रश्न कधीपासून वाढायला लागले, तर जेव्हापासून मनुष्य हा एकत्रित राहायला लागला, एका ठिकाणी स्थिरथावर व्हायला लागला, आणि जेव्हा तो शिजून खायला लागला, तेव्हापासून याचे प्रश्न वाढायला लागलेत आरोग्याचे. याची कारणं काय आहेत आता की ही जी गोष्ट आहे, आणखी 100 वर्षापूर्वी आपण गेलो, 200 वर्षापूर्वी गेलो आणि लाख वर्षापूर्वी गेलो. लाख वर्षापासून माणूस स्थिर स्थावर व्हायला लागला, पण तो भांड्यांमध्ये, मातीच्या भांड्यांमध्ये तो अन्न शिजवायचा, तव्यावरती भाकर करायचा, चूल पेटवायचा. आज आपण तर ते मातीचे भांडेच सोडून द्या. जसं जसं माणसाने मातीशी, निसर्गाशी नातं तोडत चालला, आणि जितकं जितकं तो सोफिस्टिकेटेड जीवनाकडे वळत चाललाय ना, तेवढं तेवढं ते अनेक प्रश्न आपण सोबत घेऊन चालतो आहोत. तर याच्यामध्ये जी गोष्ट आहे की मी नेहमी म्हणतो की तुम्ही
म्हणजे ज्यांच्याकडे टेरेस गार्डन असेल, एक दिवस असं एखाद्या चांदण्या रात्रीमध्ये तुम्ही छान चुलीवरती स्वयंपाक करा. काही हरकत नाही. एक मालिका नाही बघितली तरी चालेल. रील नाही बघितला तरी चालेल. मोबाईल एखाद्या दिवशी बाजूला ठेवला तरी चालेल. पण चुलीवरती स्वयंपाक करून खा. आता ही सगळी बायकांची जबाबदारी असं मी म्हणत नाही. पुरुषांनी त्याच्यामध्ये मदत करा. काही हरकत नाही. पण ही गोष्ट फार महत्वाची आणि हेच खरं जगणं आहे आपलं. हे जर आपण विसरून गेलो, आपला आरोग्याचा प्रश्न जर आरोग्याचा मुद्दा, आरोग्याचा कन्सर्न जर आपल्या आयुष्यातून निघून गेला ना, तर काहीच हातात लागत. तर गंभीरतेने आपल्या आरोग्याकडे बघायला शिकलंच पाहिजे. नाहीतर हे केमिकल्स आपल्यावरती फार फार वेगळा विचित्र परिणाम करतात. हे आता कोणी येणार नाही वाटतं. तर किमान आता बघा, जगात मी जर म्हणालो की मला पूर्णतः ऑर्गॅनिकच खायचंय, तर अन्नधान्य कुठून तरी भूतानवरून, नेपाळवरून, साऊथमधून आपण आणू शकतो. पण ताज्या भाज्या आणू शकत नाही. मी नेहमी सांगतो कार्यशाळांमध्ये, एक वेळ आम्ही डाळी-साळी करून खातो, त्याच्यामध्ये केमिकल्स कमी असतात, पण आम्ही बाजारातल्या भाज्या नाही खातच नाही मुळात. जे मांसाहार करतायत त्या लोकांना बघा तुम्ही, की कोंबड्या किती कमी दिवसांमध्ये वाढवल्या जातात, किती किती कमी दिवसांमध्ये ते सगळ्या गोष्टी तयार केल्या जातात आणि आपल्याला प्रोव्हाइड केल्या, इंजेक्शन देऊन देऊन. आजकाल जे दूध पण येते आपल्या घरामध्ये, हे सुद्धा ओरिजिनल नाहीये. आज जनावरांना जो चारा टाकला जातो, तुम्ही कृषी अधिकाऱ्यांचे काही व्हिडिओ बघा तुम्ही, तुम्हाला दिसेल ते म्हणतात की त्यांच्यासाठी जो चारा तयार केला जातो ना, त्याच्यामध्ये मूठभर थोडंसं युरिया सुद्धा टाकला जातो. साधं मीठ खाल्ल्यामुळे, जास्त मीठ खाल्ल्यामुळे आपल्या अन्नामध्ये जर जास्त मीठ झालं तर आपला बीपी हळूहळू वाढायला लागतो. विचार करा, युरिया तर किती भयानक आहे. ते जनावरं खातात ते दूध, मग आपण पितो. आणखी एक गोष्ट आली होती, म्हणजे ती तुम्हाला याच्यासाठी सांगतो की परदेशातली गोष्ट आहे. तर तिथल्या एक कुत्रा, साधारण एक बंगला होता, त्या बंगल्यामध्ये एक कुत्रा होता. त्यांचं सगळं पाळीव प्राण्यांवरती प्रेम होतं. तर तो सातत्याने आजारी राहायचा. तर ते डॉक्टराकडे घेऊन गेले त्या कुत्र्याला आणि डॉक्टरांनी सगळं चेकिंग केलं. त्याची लघवी पण तपासली. तर त्या लघवीमध्ये काही केमिकलचे अंश सापडले. तर ते त्यांना ते म्हणत होते, ते म्हणालेत की आता आम्ही जे खातो तेच त्या कुत्र्यालाही देतोय. ठीक आहे म्हणे, त्याच्यात तर एवढं केमिकल असतं तर आम्हालाही तसा त्रास झाला असता. हो बरोबर आहे म्हणे. मग त्यांनी, ते डॉक्टर त्या कुत्र्याच्या घरी गेलेत आणि चेक केलं तर तो कुत्रा गवत खात होता आणि त्या गवताला ते केमिकल वापरत होते. लक्षात घ्या. आणि जनावरांची, कोणत्याही कुत्र्यांना मुख्यतः मी स्वतःही पाहिले, काही कुत्रे जे असतात ना, त्यांचं पोट बिघडलं ना तर ते गवत खातात. पण ते गवतच जर केमिकलचं असेल तर ह्या गोष्टी नाईलाज आहे सगळा. तर आपल्याला ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजे. म्हणून मी आग्रहाने म्हणतो की घरच्या घरी आपण भाज्या उगवल्या पाहिजे. कच्चं घासफूस का होईना तो खाल्लाच पाहिजे. तरच आपल्याला ह्या गोष्टी जातील. नाहीत. आणि आज एक वाद पण घातलं होतं. मला अनेक कृषी अधिकाऱ्यांचे फोन येतात, सर तुम्ही खरंच एवढं ऑर्गॅनिक उगवता का? मी त्यांना म्हणतो की बाबांनो, तुम्ही आमचे व्हिडिओ बघा, आम्हाला काही सांगू नका. जे काही 8-10 जणांचे आम्ही जे काही शेवटी रेकॉर्डिंग केले होते, म्हणजे ऍक्च्युली उशिरा जाग आली की डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे असं, तर त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ बघा. तर ती लोक विश्वास ठेवत नाही. ते म्हणतात की ऑर्गॅनिक मध्ये एवढं येऊच शकत नाही. मी म्हटलं हे ऑर्गॅनिक मध्येच केलेलं आहे. इव्हन काय, आज सगळा जो वाद चाललेला आहे ना, तो बौद्धिक पातळीवर चाललेला आहे. शेती अधिकाऱ्याला असं वाटतं की आम्ही फार मोठी पदवी घेतली, शेतकऱ्यांना फार मोठं जीवदान आम्ही देतो. पण मुळात शेतकरी आज फाशी घेतोय. कोणामुळे घेतोय? तुम्हीच बांधावर जाऊन त्यांना ज्ञान देतायत ना, केमिकल वापरा म्हणून. आणि त्या केमिकल वापरामुळे सगळी गांडूळं नष्ट झाली. त्या केमिकल वापरामुळे तुमच्या मधमाशा नष्ट झाल्या. हे कोणीच चेक करायचं? आणि जेव्हा आमच्यासारखी, मी एकटाच नाही, देशामध्ये अनेक लोक स्वतःहून सगळे आपली जीवनशैली बाजूला ठेवून, जी काय आधुनिक जीवनशैली बाजूला ठेवून आपलं काही ना काही स्वतः उगवतायत, खातायत. या सगळ्या झमेल्यापासून, झमेला म्हणजे सगळं कटकटींपासून दूर जातोय. आहेत काही लोक. आणि याच्यात परदेशातली लोक तर फार पुढे गेलेली. नवरा बायको स्वतः म्हणतात नाही आम्हाला असंच जगायचं, आम्ही असंच राहणार. तर हा सगळा बौद्धिक वाद ते घालतात. पण मुळात मी असं म्हणतो की केमिकल आलं कधी? केमिकल हे उशिरा आलं सगळं. दुसऱ्या महायुद्धानंतर आलं. दुसरं महायुद्ध जेव्हा झालं तेव्हा एक प्रश्न पडला ह्या लोकांना की इतकं सारं केमिकल आपण तयार केलं, आता ते केमिकल का तयार करायचे? तेव्हा सगळे लढाया व्हायचे, युद्ध व्हायचे आणि रणांगणावर कुठेतरी सैनिक पडलेले असायची. तिथे संसर्गजन्य रोग व्हायचे, कारण त्या जाऊन उचलायला, त्याचं दहन विधी करायला कुणाला वेळ नसायचा. लोक लढाई करत करत प्रदेश जिंकत जायचे. अशा वेळेस तिथे माशा तयार व्हायच्या, जंतू तयार व्हायचे सगळे. आणि मग त्यांना ते कव्हर करण्यासाठी
हे सगळे केमिकल्स तयार केले आणि तो इतका प्रचंड मोठा साठा झाला अमेरिकेसारख्या किंवा जे काही बलाढ्य देश होते त्यांच्याकडे. त्यांनी म्हणाले की एवढं केमिकल आम्ही प्रोड्यूस केलं, आता करायचं काय? तर त्यांची मीटिंग झाली. ते म्हणाले की आता आपण काही तिसरं महायुद्ध असं करू शकत नाही, त्यांनी जगच सगळं संपेल. त्यापेक्षा आपण असं करू, तिथल्या काही शास्त्रज्ञांनी असं ठरवलं की ह्या केमिकलचा शेती क्षेत्रावर काही उपयोग होतो का ते बघूया. त्यांनी त्याचा वापर केला आणि चांगल्या प्रकारे धान्य वाढलं. ते म्हणाले हे केमिकल आपल्या इथे ठेवू नका, हे विकसनशील किंवा विकसित नाही अशा देशांमध्ये पाठवा. आता विकसनशील म्हणजे विकसित होण्याच्या टप्प्यावर असलेला, त्याच्यामध्ये भारत होता. अगदीच मागासलेला पण नव्हता. आता मागासलेले जे देश आहेत ती आफ्रिका खंडात आहेत किंवा दक्षिण अमेरिकेमध्ये आहेत की ज्यांच्याकडे अजून विकास तेवढा झालेला नाही, लोकांना रोजच्या खाण्याची पडलेली आहे. तर त्या देशांमध्ये नेलं गेलं, तिथे पिकवलं गेलं, सांगितलं गेलं त्यांना, ऑर्गॅनिक नाही सांगितलं त्यांना, त्या ट्रिक्स दिल्याच नाही. त्यांनी सांगितलं की हे केमिकल वापरा आणि हे करा. आजही बरेच कृषी अधिकारी म्हणतात की आपण केमिकल वापरतो म्हणून देशाला अन्नधान्य मिळतंय. अरे बाबांनो नाही, देशाला अन्नधान्य नाही मिळत आहे. तुम्ही केमिकल टाकून इतका टोमॅटो पिकवतात, केमिकल टाकून एवढ्या भाज्या पिकवतात, त्या भाज्या अर्ध्या मार्केटमध्ये येतात तर तिकडेच खराब होऊन जातात. अर्ध्या मार्केटमधून घरी आणल्यानंतर अर्धी निसून तर आपण फेकून देतो. जी काही त्याची भाजी करतो त्यातली अर्धीच खाल्ली जाते आणि ती बाकीची उरलेली बेसिन मध्ये नाही तर कचरा कुंडीत जाते, कारण तिला चवच नाहीये. आज घरी केलेली भाजी, मी स्वतः प्रयोग केले होते, घरी केलेली भाजी, कोरडी भाजी आम्ही 7 दिवस चांगल्या चवीनं खाल्ली, तांदूळक्याची घरी आलेली भाजी. पण बाजारातली तुम्ही भाजी आणा कोणती, ती सकाळी संध्याकाळी आणल्यास सकाळपर्यंत शिळपट होते. बरं लगेच भाजी केली, ती फ्रीज मध्ये पण ठेवली तरी तिला एक ज्याला आपण म्हणतो फेस येतो एक प्रकारचा. वांगी बघा तुम्ही, वांगी जेव्हा खाता तेव्हा ऍसिडिटी होते. तर ह्या सगळ्या केमिकल्स जो आहेत तर आपल्या आरोग्यावर भयानक परिणाम करत आहेत. जेवढं शक्य असेल तेवढं टाळा, हे फार महत्वाचं आहे. आणि हीच गोष्ट आहे आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी. नाहीतर केमिकल आपल्या सगळीकडे पसरलेलं आहे. अगदी तुम्ही आज आपण जे काही पाणी पितो आहोत ते सुद्धा काही खूप मिनरल वॉटरनं भरलेलं आहे असं काही नाही. त्याच्यामध्ये सगळे पावडर वगैरे टाकल्या जातात, त्यातला गाळ काढला जातो, ते पाणी दिलं जातं. एवढंच आहे की आपण त्या पाण्याने मरत नाही आहोत, पण त्याचा परिणाम कुठे ना कुठे होतोच आहे. अन्नधान्याच्या चवीत बदल झालाय, त्याच्या आकारात बदल झालाय, आकार बदललेले सगळे. आणि मी खात्रीनं म्हणतो की ऑर्गॅनिक मध्ये तेवढी ताकद आहेच. निसर्ग रिस्पॉन्ड करतो, फक्त आपल्याला घडी बसवायची, काहीच काम करायचं नाही. मी तर असं म्हणतो की शेती हा पूर्ण वेळेचा धंदाच नाहीये मुळात. तुम्ही फक्त निसर्गाची व्यवस्था लावून द्या, तुम्हाला डॅशबोर्ड वरती दिसेल की शेतीचे किती प्रकार आहेत. निसर्ग एक मोठा फार्मर आहे. फार्मर म्हणजे शेतकरी आहे निसर्ग. किती तंतोतंत चालतो बरं. सगळी तत्व जे आहेत, आपण जो सगळीच तत्व आपल्याला उलगडलेली नाहीयेत. पण बघा की पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, पडलेल्या बिया उगवतात, सगळीकडे जंगल असतं. अर्थात याच्यामध्ये जी काही झाडपालं उगवतात ती आपल्या खाण्यालायक नसतात किंवा आपल्याला ओळखू येत नाही, एवढाच गोष्ट आहे फक्त आपल्या अज्ञानामुळे, पण उगतात. आणि पूर्वी हे सगळं उगतच होतं ना. मनुष्याने बिया कुठून आणल्या, त्या काय परग्रहावरून थोडी आणल्या, इथूनच गोळा केल्या. पालक ही सगळीकडेच उगत होती. मग आता रानगवत का उगतं? कारण पालकाचे बिया आपण काढून टाकले त्याच्यातून. जे इडिबल होतं ते स्टोअर केलं, त्याच्यावर सत्ता गाजवली आपण. नाही, हे तुला हवं तर इतके पैसे दे तरच देईल, म्हणजे आधी नष्ट केलं आणि मग त्याच्यावर सत्ता आलं, संघर्ष आला, सगळ्या गोष्टी, पैसा केंद्रीकरण झालं. पण ह्या जर बिया पुन्हा निसर्गात गेल्या तर किती छान होऊ शकतं. किती छान, सगळीकडे भाज्या, रानभाज्या तर आज उगतातच आहे, पण आणखी आपण ज्या खाणाऱ्या भाज्या सुद्धा उगू शकतात. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, आपल्याला थोडं कुठेतरी विचार करावा लागेल. आपण जर नाही केला तर आपण गंभीर आजाराला कुठे ना कुठेतरी बळी पडतो. आणि मी असं म्हणतो की याच्यामध्ये सगळ्यात आधी जर कुठे परिणाम होत असेल ना, तो इथे होतो. तुमचं हे बदलून जातं आधी. ते गाणं आलं होतं ना काहीतरी, की मला ते आता नाव आठवत नाहीये, मेरा बलमा आहे सायपर, म्हणजे ते गाणं म्हणजे डोकं अगदी सणकून जातं, तशा गोष्टी असतात त्या. तर हा जो राग जो आहे ना, हा सगळ्या केमिकल मधून येतो. आज मुलं जे आहेत बघा, लहान लहान मुलांनाही खूप येतं, राग येतो. तर हा सगळा राग येण्याचा प्रकार केमिकल मधून येतोय. आई बाळाला दूध पाजते, बिचारी तिचे दुधात सुद्धा केमिकल आहे, तिलाही माहिती नाही, कारण तिला तसं प्रोव्हाइडच होत नाही. आज मला अनेक फोन येतात की ज्यांच्या पोटामध्ये बाळ असतं अशा आयांचा, की आमच्या मुलांना किमान पोटात तरी चांगलं मिळावं असं काहीतरी तुम्ही सांगा. आम्ही त्यांना सांगतो की घरच्या भाज्या खा, तुम्ही खा, तुम्ही आवड जपा त्याची, म्हणजे मुलांना त्याचं हे कळेल. तर
इतक्या सूक्ष्मतेने आपण जेव्हा विचार करू ना, तेव्हा आपल्याला कुठे ना कुठे आपलं कार्य करायला बळ येईल, आपल्याला ताकद येईल. आपण निराश नाही होणार. निसर्ग आहे, चढ उतार राहणारच आहे. पण आपल्या कामामध्ये, आणि मी गॅरंटेड सांगतो की तुम्हाला कुठेही एकदा जर निसर्गाची घडी बसवली ना, तो कधीही नाराज करत नाही. निसर्ग हा देण्याच्या भूमिकेत असतो, घेण्याच्या भूमिकेत कधीच नसतो. माणूस माणसाकडून घेईल, काही घेईल तेव्हा देईल, पण निसर्ग कधीही नाही. तुम्ही निसर्गाला योग्य पाणी द्या, त्याची घडी बसून द्या, तो इतकं देतो. अरे वाटून वाटून थकून जातात. मी जेव्हा लोकांकडे सेटअप लावायला जायचं तेव्हा ते म्हणायचं की आम्हाला आहे ना इतक्या भाज्या आल्या पाहिजे की आम्ही विकू म्हणून. तर अगदीच त्यांना असं वाटायचं की खूप भाज्या येतील. तर मी त्यांना म्हणायचं तसं नाही, आधी हे सगळं शिकावं लागतं, हळूहळू करावं लागतं, माती तयार होते. पण ते जेव्हा तयार होतं ना, तेव्हा लोक वाटून वाटून थकून जायचे. ते म्हणायचे आता भाज्या कोणीच आमच्या गल्लीत कोणी घेत नाही, मित्रांना वाटून झालं, सगळ्यांना वाटून झालं, कोणाकोणाला वाटायचं. शेतात आम्ही काम करत होतो बंजर जमीन मध्ये, तिथे टेम्पो भरून भाज्या यायच्या एका गुंठ्यामधून, वाटून वाटून थकून जायचे. इवन लॉकडाऊन मध्ये सुद्धा आमच्या घरी इतके वांगी आलीत किंवा ते तांदूळच्या भाज्या झाल्या, आम्ही वाटल्या नाही, कारण तेव्हा ते एक बंधन होतं. पण आम्ही त्याचे मुटकुळे केले, शेंगुळे केले, त्याच्या भाकरी केल्या, काय नाही केलं, सगळं केलं. मी स्वतः जिम्बाब्वेला गेलो होतो 1 महिना. तो आता 70-80च्या दशकामध्ये तो देश स्वतंत्र झाला, म्हणजे तिथून इंग्रज गेले. आपल्याला आपल्या देशातून ते 50च्या दशकात गेले होते जवळपास, पण ते 70-20 वर्षांनी उशिरा गेले. ते गुलाम होते इंग्रजांचे. त्यांना ना शिकवलं ना काही नाही, कारण त्यांना माहित होतं की हे गुलाम राहिले तरच आपली चाकरी करू शकतील. पण जेव्हा ते देश सोडून गेले, तेव्हा त्यांनी तिथल्या लोकांना, जे काही कोणी काम करत, त्यांना सांगितलं फार्म हाऊस तर तू सांभाळ गड्या म्हणे, किमान तू आयुष्यभर तुझ्या पिढ्यांनी आमच्यासाठी काम केलं, तुला हे फार्म हाऊस घे. तर ते त्याच्या नावावर करून गेले. पण जेव्हा तिथे गेल्यावर असं लक्षात आलं की ह्या लोकांना शेती कशी करायची हे माहितीच नाहीये. त्यांनी हे सगळं विकून टाकलं. आणि अक्षरशः त्यांच्याकडे, मी स्वतः तिथे जेव्हा त्यांच्यामध्ये फिरलो, तेव्हा त्यांनी सांगितलं की महागाई प्रचंड वाढलेली होती आणि त्यांना फक्त मक्याचं पाव बनतात एवढंच माहिती होतं. म्हटलं आमच्या राजस्थानमध्ये या, आमच्याकडे रोडगे बनतात, सुगडी बनते मक्याची, काय बनत नाही. इतकी विविधता असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आज जगामध्ये कोणीतरी मोठं होण्यासाठी असं ठरवतंय की ज्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी संपवणं, जैवविविधता संपवणं, म्हणजे तुमचं पेहरावामध्ये जैवविविधता संपवायची. म्हणजे कोणी साडी नेसतं, कोणी धोतर नेसतं, कोणी लुगडं नेसतं, कोणी हाफ पॅन्ट घालतं. जर आधीच्या 50 वर्ष आपण पूर्वी बघितलं, आज बघा प्रत्येकाकडे जीन्स पॅन्ट आहे. जीन्स पॅन्ट कुठे बनते? मशीनमध्ये बनते, कारखान्यात बनते. कारखाना कोणाचा असतो? मोठ्या मालकाचा असतो. म्हणजे पैसा सगळा तिकडे जातो. म्हणजे ह्या सगळं केंद्रीकरण करायचं. आपल्याकडे जर शेअर मार्केट कमी जास्त झालं तर सोन्याचा भाव कमी जास्त होतो. त्यांच्याकडे ते म्हणायचे आमच्याकडे पावाच्या लादीचे भाव कमी जास्त होतात डायरेक्ट सोन्यासारखे. तर हे इतकं भयानक चाललेलं आहे. आणि आणखीन एक देश आहे, त्या देशाचं नाव मला आठवत नाही. जागतिक राजकारणामध्ये एखाद्या देशाने जर आपल्या अटी शर्ती मानल्या नाही तर त्यांच्यावर बंदी टाकली जाते. बंदी म्हणजे काय? त्याच्यावर बंधन आणली जातात की तुम्ही कोणाशी ट्रेड करू शकत नाही, कोणाकडून विकत आणू शकत नाही, या सगळ्या गोष्टी. तर एका देशावर जेव्हा ते बंधन लाभलं, त्यांनी आपल्या अंगणामध्ये, आपल्या घरादाराच्या तिथे कुंड्या अडकवून त्यांनी भाजीपाला पिकवला, सर्वाइव्ह केलं जनतेला. इतकी मोठी क्रांती फक्त किचन गार्डन मधून झालेली आहे, लक्षात घ्या. तर आज आपल्याला 1% जरी, मी म्हणतो की तुळशीचं पान जरी रोज एक खाल्लं ना, आपण अनेक आजारापासून दूर राहतो. हे तर तुम्हालाही माहिती आहे. आपण जर डिश भरून जर चांगलं इडिबल आपण पानं खाल्ले तर किती आजारापासून दूर राहू शकतो, अगदी काहीच प्रॉब्लेम नाही. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, केमिकलमुळे पूर्ण चवीत बदल झालाय, आकारात बदल झालाय, आणि हे सगळं आपण नक्की बदलू शकतो. काहीच अवघड नाहीये आणि खूप सारा वेळ द्यायची गरज नाही. रोज थोडा थोडा वेळ द्या. 24 तासामधले फक्त मी असं म्हणतो की 24 मिनिटं काय, 2.40 सेकंद, 2 मिनिट 40 सेकंद दिले तरी भरपूर झाले. 3 मिनिटं दिले तरी खूप होतं, खूप होतं. आणि सगळ्या प्रॅक्टिसेस आपल्या करून झालेल्या, तुम्हाला फक्त त्या इम्प्लिमेंट करायच्या आहेत, त्या आणायच्या आहेत. काय येत नाही आपण ते शोधू. मला माहिती आहे काय येत नसतं. तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल, जेव्हा तुम्ही पर्सनल कॉलमध्ये बोलतात, तुम्ही सांगण्याच्या आधीच मला कळतं की काय काय झालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्या. आणि बघा, आपली पुढची पिढी IT मध्ये जाणार नाही, आपली पुढची पिढी गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस करणार नाहीत, आपली पुढची पिढी शेतीच करणार. त्यांना माहिती आहे जगायला काय लागतं. तुम्ही माझ्या स्टेटसवर बघत असाल, आजचं मार्केट फक्त तुम्हाला गाडी घ्या, घोडं घ्या, मोठा बंगला बांधा एवढं सांगतात. पण खरी गरज काय असते? चांगलं खाणं, चांगलं खाणं,
हे फार महत्वाचं आहे. खाणं नाही राहिलं, खाणं नाही महत्वाचं, खाण्याला ते चांगलं खाणं महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या नक्की आपण प्रत्येक जण बदलू शकतो. कसं करायचं हे आपल्या कोर्समध्ये आहे. छोट्या बाउल पासून नाही तुम्ही करायला सुरुवात केली तरी चालेल. औषध म्हणून जरी भाजी मिळाली, औषध म्हणून जरी फळ मिळालं, औषध म्हणून जरी त्याचे काही लागत नाही. घरी पूर्वी सुरुवातीला आमच्याकडे 2 वांगी यायची, आम्ही त्याच्यात बटाटे टाकायचो आणि भाजी करून खायचो. भाकर असायची, काहीच नाही, होऊन जातं, सगळं होतं. तर ह्या ज्या आहेत, तर कसं करायचं हे आपल्या डॅशबोर्ड वरती दिलंय. कोणी करायचं हे तर आपल्यालाच करावं लागेल. तुम्हाला जर काम करता येत नसेल तर कोणाची तरी मदत घ्या. सिस्टमॅटिक पद्धतीने चला. सिस्टमॅटिक काय एक एक पायरी चढायची. आपल्याला काही डायरेक्ट मंचावर जाऊन बसायचं नाहीये. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर आपल्याला केमिकल आपल्याला दूर ठेवावं लागेल. ठेवणं गरजेचंच आहे. तरच आपण पुढे जाऊ शकतो. नाहीतर मग आपण बळीचा बकरा फार आधी झालेलो आहोत. जसं आज आपल्याला माहिती आहे की गुगल, आपण जसा अँड्रॉइड फोन वापरतो, आता हा अँड्रॉइड फोनच्या संदीप चव्हाण नेमकं काय काम करतो? दहशतवादी आहे की आतंकवादी आहे की काही याच्यामध्ये चुकीचं सांगतोय? हे सगळं टॅप होतं, रेकॉर्ड होतं. या सगळ्या गोष्टी आपण सगळे हॅक झालेलोच आहोत आधी. पण आज आपल्याला जर आपल्या खाण्यापिण्याविषयी जर जागृत झालो तर आपल्याला कोणीही संपवू शकत नाही, कोणी नाही. त्यामुळे तुम्ही आज फ्लॅटमध्ये राहत असाल तर जमिनीची स्वप्न बघा. आपल्याला कुठे जागा घेता येईल का, पुढच्या पिढीसाठी घेता येईल का? जमिनीसाठी जर घेतलं आपण तिथे सगळं करू शकतो आणि 1 एकरामध्ये सगळं होऊ शकतं, काहीच प्रॉब्लेम नाही. सगळं आणि पूर्ण शाकाहारी पद्धतीने, काही गरज नाही, काहीच गरज नाही. सस्टेनेबल लिव्हिंग ज्याला आपण म्हणतो की शाश्वत जीवनशैली आपण साकारू शकतो. नाही मोठी जमीन झाली, आपल्या टेरेस वरती सुद्धा बाल्कनीमध्ये नक्कीच करू शकतो. तर हा हा बेस पक्का करा की नाही मला करायचंय. जेवढं होईल तेवढं आपल्याला नावं ठेवतील. मला पण नावं ठेवली होती माझ्या बायकोनी की हे काय करतो, काय खातो, असं काही होतं का? पण मी शोधून आणायचो. मी मागच्या 2 वर्षापूर्वी चिपळूणला कुठे गेलो होतो आणि मला बाजारात फिरायची सवय आहे. काय वेगळं मिळतं, कंदमुळं मिळतात का? मी तिथून 2-3 किलो कंदमुळे आणले होते आणि मी एकटा खाल्लं होतं, काहीच नाही. मी त्या बाईंना विचारलं की काय हे कंदमुळाचं, आता मला ते नाव आठवत नाहीये. पण त्या कंदमुळं उकडून खाल्ले, छान वाटले. एनर्जी, वेगळ्या प्रकारची ताकद त्याच्यातून येते आपल्याला, जी बिस्किटातून, कुरकुऱ्यातून येत नाही. आणि आज तुम्हाला माहिती आहे कुरकुरे जाहिरात म्हणता ना, तेडा आहे लेकिन मेरा है, ते जे कुरकुरे ते जाळून बघा तुम्ही त्या गॅसवरती, असं पेट्रोल सारखं जळतं. किंवा तांदूळ, आर्टिफिशियल तांदूळ आलेला आहे बाजारामध्ये. या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या पूर्वीच्या ज्या काही संस्कृतीमध्ये गोष्टी सांगून ठेवल्या आहेत होम हवनाच्या, त्याही काही अंशी बरोबर आहेत. म्हणजे आंब्याची लाकडं जर तुम्ही चुलीत घाला किंवा होम हवनात हे करा, त्याने ऑक्सिजन म्हणजे पोल्युशन कमी होत. आज आपण बंब पेटवणं सोडून दिलंय. आज प्रत्येकाला वाटतं की नाही मला कशाला घरात राहायचं, मातीच्या घरात स्टेटस म्हणून आपण बघतो. पण आज तुम्ही जर नाशिकला कधी आलात ना, इथल्या इथे मिसळीचं एक म्हणजे नाशिक हे मिसळीसाठी प्रसिद्ध झालंय. आणि काही फार्म हाऊस वरती मी स्वतः त्यांना बघितलंय, बिल्डर्स लोकांना. ते लोकांसाठी मोठमोठी घरं बांधतात. पण त्यांचं फार्म हाऊस कसं आहे, पूर्ण मातीचं आहे. दारामध्ये गाय, बैल, गाडी, घरात सगळ्या तांब्याच्या वस्तू, तिथे जाऊन स्वयंपाक करणार, चुलीवरचं खाणार, दिवसभर कुठे हिंडणार, पण तिथे येऊन हेच करणार. ह्या गोष्टी आहेत. आणखी तुम्हाला माहिती असेल की ती गोष्ट खरी की खोटी मला माहित नाही, पण मुकेश अंबानी जो आहे, आज अब्जपती आहे, पण त्याच्याही आज सुद्धा म्हणे त्याला की तव्यावरती भाकर करून देते, भाकर. लक्षात घ्या, काय कमी त्याला. आणि आपण म्हणतोच की बदाम किती चांगले असले तरी आपण खाऊ नाही शकत. ते वेगवेगळं खाल्लं पाहिजे. जाणीवपूर्वक आहाराकडे लक्ष द्या. स्प्राउट झालेलं असलं पाहिजे, उकळलेलं असलं पाहिजे, बिना मिठाचं असलं पाहिजे. असं असेल, षडरस आहार म्हणतात त्याला. षडरस असले पाहिजे तुमच्या आहारामध्ये. ते जाणीवपूर्वक आपल्या आहारात कधीच नसतात. तर हे आपल्याला आणले पाहिजे. मी आज सुद्धा सलाद म्हणून अनेक गोष्टी खात असतो. आमच्या घरी पालक येते, मुळ्याची पानं येतात. काय कच्चं खायचं, काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम. तोडून खायचं. जंगली खाण्यासाठी जंगली व्हा, माणूस माणूस होईल बरोबर त्याचा. चालेल. तर असं सगळं होतं. तर हा सगळा पर्स्पेक्टिव्ह डेव्हलपमेंटसाठीचा हा बेस तुमचा पक्का करणं होतं. कदाचित जी लोक आज पहिल्यांदा आली असेल किंवा ज्यांनी डॅशबोर्डमध्ये अजून बघितलं की नाही माहिती नाही, त्यांच्यासाठी कदाचित लक्षात येईल की हा बेस किती महत्त्वाचा आहे. आणि हा बेस असेल तर आपल्याला पुढचं सगळं बिल्डअप करता येतं. पुढच्या महिन्यात जे मॉड्यूल असेल ते आपलं आता सेटअप वरती असेल. सेटअप कसं तयार करायचा, कुंड्यांमधलं असेल, टेरेसवरती असेल, जमिनीवरती असेल, तर असं सगळं आहे. तर डॅशबोर्ड बघत राहा. तर आता तुम्ही सांगा.
तुम्ही कोणी कोणी प्रयत्न करतायत कच्चं खाण्याचा, मला ते ऐकायला आवडेल. आजचं सेशन कसं झालं हे जाऊ द्या. कोण कोण खाते? नाही, आम्ही हे कच्चं खाऊन बघितलं एवढं तरी. ट्राय तर केलं, ऍटलिस्ट ट्राय केलं आम्ही घरची भाजी. हा बोला. हा, सर मी कोथिंबीर खाऊन बघितली. कच्ची? हो सर. अरे वा म्हणजे याच्या आधी नव्हती खाल्ली? नाही, ती केमिकल होते लांब लांब, हा आता छोटी छोटी आहे ना. हा 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 हा, अच्छा अच्छा, म्हणजे घरी आलेली कच्ची कोथिंबीर खाऊन पाहिली आता. हा 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 हो. हा हा, अरे वा, कसा होता स्वाद त्याचा? तर वेगळाच होता सर. ओरिजिनल असेल ना अगदी? वास यायचा म्हणजे त्या कोथिंबीरला हा बघा बरं. मातीचा. हो, छान छान. अरे वा, मला कळतं, म्हणजे तुम्हाला काय आनंद झाला असेल तो मला पण हे होतो, मला कळतं बरोबर की कुणाच्या घरी टोमॅटो जरी आला ना तरी कळतं मला की त्यांनी जर सेवन केलं असेल तर मला त्याची चव बरोबर कळते. मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे त्या सगळ्या गोष्टी. तर धीरूभाई अंबानींना तर रसायन स्वतःसाठी हे केलं, केमिकल युक्त भाज्या स्वतःच्या घरासाठी हे करतायत, ते उगवतायत केमिकल मुक्त. शेतकऱ्यांना. हा, हो हो, त्यांचा एक प्रोजेक्ट पण आहे. ऑर्गेनिक. हा, रसायनीला आहे. हा हा, केमिकल फ्री ना? नाही, ऑर्गेनिक ऑर्गेनिक स्वतःच्या घरासाठी. हो हो, ऑर्गेनिक. खूप खूप लोक आहेत. तुम्हाला माझा जो एक व्हिडिओ असेल ना, एक सगळ्यात पहिला व्हिडिओ जे या कामावर झाला होता ना, त्या व्हिडिओला काहीतरी 400-500 के, म्हणजे जवळपास 4 लाखाच्या 5 लाखाच्या वरती बघितलं गेलं होतं. संदीप कुलकर्णी नावाचे आपले हे आहेत, ऍक्टर आहेत, मराठी अभिनेते. तर तेव्हा 10-15 वर्षापूर्वी तेव्हा त्यांना हा माझा व्हिडिओ गेला होता. त्यांनी कॉमेंट केली होती की खूप चांगला प्रयत्न चाललाय. तर ज्यांनी व्हिडिओ बनवला होता ते त्यांच्या बरोबरीचे होते, म्हणजे ते ओळखीचे होते. तर त्यांनी सांगितलं की संदीप कुलकर्णीच काय, म्हणजे ते स्वतःही ऑर्गॅनिक फार्मिंग करतात. धर्मेंद्र स्वतः ऑर्गॅनिक फार्मिंग करत होते का आहेत हे माहित नाही. आहे 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 आहेत सर, ना? आहे हा, तर पंजाबला. करतायत ते. आणि पालघरकडे, म्हणजे पश्चिम जी किनारपट्टी आहे आपली देशाची, कोकण किनारपट्टी, तिकडे सगळ्या ऍक्टर लोकांच्या रोजच्या ऑर्गॅनिक भाज्या जातात. हो, ते घरी बनवते. हो, त्यांनीच ते शेती पण घेतले सर. शेती पण घेतली. लक्षात घ्या किती इम्पॉर्टन्स आहे. म्हणून तर ही लोक, आज धर्मेंद्र बघा किती वय झालंय पण त्यांना अजून काटक आहेत, किमान आहेत तरी ते. आजी आजोबा सारखे जरी पंजोबा झाले असतील आता ते, आपण राहू का पंजोबापर्यंत? आपण राहायला पाहिजे ही जिद्दच राहू बाळगायला. सर, आपण राहू. सुरुवात केली. आपण राहू. आपण राहू, बरोबर आहे. हा. तर ही गोष्ट ही गोष्ट पक्की मनात करा की नाही, आम्ही आमचं नॉलेज आमच्या जनरेशन, आणि सगळ्यात जी गोष्ट आहे ना, नॉलेज पुढच्या जनरेशनला देणं हीच मोठी संपत्ती आहे. आपले अनुभव नेक्स्ट जनरेशनला देणं हीच मोठी संपत्ती आहे आज. आणि त्यासाठी आपल्याला टिकावं लागणार आहे. आपल्याला भले घोडा धीरे चले लेकिन लंबे तक चले. चला, अजून कोणी कोणी खाऊन बघितलंय? आपल्याकडे बरेच जुने लोक आहेत, शिवाजी सर आहेत. तुम्ही सकाळी बनवलं होतं. हा हा, काय बनवलं होतं? हम्म, कॉल झाली, थोडी शांत व्हा. बरं, तुम्हाला काही बोलायचं का उमेश सर? बरं, सगळ्यांची नावं नाही बघता येणार मला इथे आता, कारण गुगल मीट वरती थोडं विंडोजचं हे असतं. हा, तर कुणाला बोलायचं असेल तर नक्की सांगा. हा. खाली वर केलं तर दिसतं ते. साईड साईडला स्क्रोलर अरे, मला गुगल मीटचा एवढा अनुभव नाही ना, त्याच्यामुळे मी घाबरतो थोडासा. मीटिंग नको नाही नाही, काय 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 होत नाही. पहिल्यापासून बोल. चालेल. आवडलं आजचं सेशन? हो हो सर. सर. हो खूप नवीन नवीन वेगवेगळी माहिती सर, म्हणजे कधी ऐकलेली अशा माहिती. नाही, सांगणार पण नाही तुम्हाला कोणी ती. कारण याचा ह्या गोष्टीचा खूप आधीपासून अभ्यास करतोय, आणि निसर्गाने एक थोडी असं पण मला हे दिलं, संधी देत गेला की अशा लोकांसोबत, अशा वातावरणात राहण्याची, अशा वातावरणाची ओढ असल्याची मला सगळी हे दिली, म्हणजे संधी मिळत गेली. नाही, निसर्गातच ती ताकद असेल, किंवा आपल्यातच कुठून तरी मागच्या पिढ्यातून आलेले. माझे आजोबा रेंजर होते. हा, रेंजर होते ते. तर आजीला खूप हौस या सगळ्या गोष्टी, म्हणजे आज म्हणजे वडिलांच्या जी आई आहे ती माझी आजी, तिला झाडांची खूप हौस. पण तिचे वडील म्हणजे बाहेरकडून ते रेंजर पोलिसांच्या वेळेस, बघा तो माणूस किती जंगलात फिरत असेल ना, काय काय वाटत असेल त्याला सगळं. मी जेव्हा इमॅजिन करतो की कसं फिरत असेल, काय तो झाडांशी बोल. आजही मला फार एखादं झाड जर मोठं दिसलं ना असं, तर मला फार छान आनंद वाटतो की अरे या झाडाचा बिलगून त्याला मी म्हणतो, अरे बाबा छान आहे, तू वाढतोय चांगलं. मग ते झाड कोणतं, फळाचं असो की बिना फळाचं, पण फार मला कौतुक वाटतं या सगळ्या गोष्टी. तर जे मी काल म्हणत होतो ना की
आपल्या आपल्या मुलांपेक्षा आपल्या नातवांना जास्त ओढ असेल या गोष्टीची, की आजोबा काय करत होते, आजी काय करत होते. आणि तुमच्यातही बघा, तुम्ही जर थोडं आणखी एक पिढी मागे गेलात, आई बाबांचं जाऊ द्या, आपण त्यांच्यासोबत आहोत, पण आपले आजोबा पंजोबा काय करत होते आपण ते करतो आहोत आज. लक्षात घ्या, असेल असं काही ना काही. खरं. छान. चला, छान वाटलं आज. पण आता भाज्या उगवा, करा. सर उगतील आता या सीझन मध्ये? उगतील ना, का नाही उगणार? हो, सगळंच उगेल. लावत राहा, 7-7 दिवसाला लावत राहायचं, काहीच प्रॉब्लेम नाही. करत राहा. अभ्यास सुरू करा चांगला. 1-1 तास रोज ठरवायचं की मला डॅशबोर्ड बघून काढायचंय, मी काय सांगतोय ते चुकीचं आहे की बरोबर आहे ते लिहून काढायचं, नोट्स काढायच्या हळूहळू. आपल्याला हळूहळू सगळा अभ्यास होत जातो मस्तपैकी. तुम्हाला 23 वर्षाचा अभ्यास सगळा एका वर्षात देतोय. का देतोय? आणि सिस्टमॅटिक, कुठेही हालायचं नाही. तुम्ही जाता लेटेस्ट व्हिडिओ पण बघत असाल ना, तर आपण जो सायलेन्स असतो, म्हणजे 2 वाक्यांमधलं अंतर असतो, ते सुद्धा काढून टाकलंय सॉफ्टवेअरद्वारे. म्हणजे 1.5 तासाचा व्हिडिओ हा अगदी म्हणजे 1 तास म्हणजे 90 मिनिटाचा व्हिडिओ हा अगदी तुम्हाला 60-70 मिनिटावर येऊन जातो. म्हणजे 20 मिनिटं स्किप होऊन जातो. इतकं फास्ट केलेलं आहे, कारण ते तुमची स्पीड थोडा वाढवावा अभ्यासाचा. चालेल, त्याला एडिटिंग टूल लागतं का सर? VN टूल वापरता का? नाही, मी फिल्मोरा वापरतो. आवाज कसा? हा, फिल्मोरा. त्याच्या फिल्मोरा मध्ये आहे. हो, तुम्हाला जर घेतलं कधी तर वापरायचं कसं सांगेल मी, काहीच प्रॉब्लेम. मोबाईलवर पण होतं किंवा फ्री पण मिळतं फिल्मोरा, पण ते त्याच्यावर त्यांचा लोगो येतो एक्सपोर्ट करताना. आम्ही तो मग विकत घेतो. आपले सगळे व्हिडिओ त्याच्यावरच, फिल्मोरावरच होतात सगळे. मी युट्यूबला VN चं बघितलं होतं. VN म्हणून एडिटर आहे. हो, ते छानच आहे म्हणतात, पण ते डेस्कटॉपवर चालत नाही ना, ते असं काहीतरी. असं आहे का? हो, काही जे ट्राय केलं. हा, VN हे मोबाईलवरच चालतं चांगलं, आणि मोबाईलची एवढी क्षमता पाहिजे ना, ते रील्स वगैरे बनवायला मोबाईल. सोपं आहे. हो, आता कालचा 1 मिनिटाचा व्हिडिओ एडिट करायला 1 तास लागतो. हो, मग हो, कारण ते मोबाईलची क्षमता कमी. आणि आता कालचं जे आपण गुगल मीटचं रेकॉर्डिंग केलं, ते 8 GB चं रेकॉर्डिंग झालंय. विचार कर, ते 8 GB काय मोबाईल मध्ये राहणार आहे? नाही, एवढं तर नाही होणार. हो, मी तर एवढं नाही करत. हो, एडिट पण नाही करत, फक्त कॅप्शन टाकतो. हो. जे बोललेलं आहे तेच फक्त इंग्लिश आणि मराठीमध्ये अच्छा, बाकी काही करायचं नाही असेल तर काही हरकत नाही. तुम्हाला वाटलं काही टेक्नॉलॉजी मध्ये मदत तर मी करेन. चालेल. चला, गुड नाईट. पुढचं बरं, एक प्रश्न राहिला की आता सगळ्यांनाच विचारायला हवं होतं. 5 लोक तर गेलीत आपली. काल शनिवारी हिंदीमध्ये असं ठरलं की मंगळवारी हिंदीचा हे करायचं, तर मराठीचा कोणता वार करायचा? कारण रविवारच राहतो, कारण काही लोकांना अडचणी आहेत थोड्या. माझं पण शेड्यूल सगळं बदलणार आहे कदाचित. म्हणते ऑफिस मध्ये असते बाकीचे मंगळवार वगैरे. बघूया आपण, आता मी ठरवतो, कारण मराठीचं तर काही कळालं नाही. शनिवार रविवार कसं ऑफिसचं काम थोडं हा, पण ते काय होतं, शनिवार रविवार आहे ना, एकमेकांच्या घरी जाणं येणं असतं ना, काही सण असतात किंवा भेटीगाठी, लग्न, ह्या सगळ्या गोष्टी मेन असतात. तर आपण तेच विचार चाललाय आता. तर तुम्हाला डिटेल्स पाठवतो 1-2 दिवसात, काय आता होईल. आपण ट्राय तर करून बघूया, ते बेटर झालं. कारण लोक भरपूर आहेत आणि येताना 10-15-14च लोक येतात, असं होतं. ठीक आहे, 1-2 दिवस पाहून बघा. म्हणजे चालेल. येत असतील जास्त लोक तर मग चेंज करा, नाही तर मग राहू द्या. किंवा मग समजा संध्याकाळी सगळ्यांचे काम असतील तर मग सकाळी केलं तरी चालेल ना. सकाळी सापडत नाही सकाळी. हो, ते सगळं म्हणून तर आपण ते रेकॉर्डिंग डॅशबोर्ड तयार करून दिलाय ना, किंवा तक्रार नको, आमचं हे चुकलं, हे राहिलं. आणि पर्सनल सपोर्ट काल त्यासाठीच दिलाय की बाबांनो, तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा बघा, नाही तर विचारा, अशा सगळ्या गोष्टी. हाच बेस्ट सुटेबल आहे. सुटेबल आहे ना, बरं, चालेल. मग आपण बघूया मंगळवारचं, ज्यांना मंगळवारी यायचं ते हिंदीचं मंगळवारी करू, रविवारी आपलं मराठीचं. हे रुटीन चांगलं आहे एकदम. हो, आणि मला पण ते सलग 2 दिवस घेताना थोडं हेच होतं ना, कंडिशनल सगळं. प्रेझेंटेशन बनवा, 2 दिवस याच्यातच जातात. आणि आता मीटिंग घ्यायची म्हणजे अर्धा तास मी तुमच्या आधी येऊन बसलेलो असतो इथे. तेव्हा ते सगळं जॉईन हो, ते सगळं होता करता वेळ होतो. चला, भेटूया मग. गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट.